तुम्ही आजवर अनेक जलदुर्ग पाहिले असतील, त्यांची महती देखील ऐकली असेल. आपल्या मराठी साम्राज्याच्या इतिहासात तर या जलदुर्गांना मानाचं स्थान होतं. इतिहासाबाबत बोलताना असं सांगितलं जातं की आरमार ही मराठा साम्राज्याची मोठी ताकद होती. आजवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात अनेक जलदुर्ग बघितलेत. सगळे जलदुर्ग हे समुद्रातल्या एखाद्या खडकावर बांधले गेलेत. पण आता मी हे सगळं तुम्हाला अचानक का सांगतोय, तर त्याला एक घटना कारणीभूत आहे. आजवर आपण समुद्रात बांधलेले अनेक जलदुर्ग पाहिलेत, पण समुद्रात तरंगणारा एखादा किल्ला तुम्ही पाहिलायत का? नाही ना? मग आज अशाच एका तरंगणाऱ्या किल्ल्याची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. आज अचानक जलदुर्गाचा विषय चर्चेला येण्याचं कारण आहे ते म्हणजे इराण अमेरिका युद्ध. या युद्धात अशाच एका तरंगत्या किल्ल्याचा उल्लेख व्हायला लागलाय आणि तो किल्ला म्हणजेच अमेरिकेची विमानवाहू नौका USS अब्राहम लिंकन. तुम्ही बरोबरच ऐकलंय, या महाकाय जहाजाचंच नाव अब्राहम लिंकन आहे. या जहाजाला अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचं नाव देण्यात आलंय, कारण त्यांनी अमेरिकेला यादवी युद्धाच्या काळात एकत्र ठेवलं, गुलामगिरी नष्ट केली. त्यांच्या या महान कार्याचा सन्मान करण्यासाठी अमेरिकन नौदलानं आपल्या सर्वात शक्तिशाली जहाजाला त्यांचं नाव दिलंय. आणि ही नौका आत्ता चर्चेत येण्याचं कारण म्हणजे 7 मार्चला घेतलेल्या सेंटिनल-2 या उपग्रह प्रतिमांद्वारे हे जहाज पर्शियन आखाताजवळ ओमान या देशाजवळ दिसून आलंय. आणि इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सनं दावा केलाय की त्यांच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी या अमेरिकन विमानवाहू जहाजावर त्यांनी हल्ला केलाय, ज्यामुळे या जहाजाला आखाती समुद्रातून माघार घ्यावी लागली. अमेरिकेने हे आरोप फेटाळून लावले. त्यांच्या मते अब्राहम लिंकन हे जहाज सुरक्षित आहे. खरं इराण खोटं बोलतंय की अमेरिका खोटं बोलतंय, यापेक्षा अब्राहम लिंकनवर हल्ला करणं इतकं सोपं आहे का ते पाहूयात. खरं तर US अब्राहम लिंकन हे अमेरिकेचं युद्धवाहू जहाज किंवा युद्ध नौका आहे आणि तिच्यावर हल्ला करणं हे तितकंसं सोपं नाहीये. अमेरिकन नौसेनेच्या मालकीची ही 5वी विमानवाहू नौका अख्ख्या जगात आपल्या आवाढव्य आकारासाठी आणि राक्षसी ताकदीसाठी ओळखली जाते. या नौकेचं होम पोर्ट कॅलिफोर्निया आहे. संपूर्ण जगात या युद्धनौकेचा प्रचंड दबदबा आहे आणि त्याचं कारण आहे ते या नौकेची भव्यता आणि त्या नौकेची पाशवी क्षमता. या जहाजाला संख्येत बसवायचं म्हटलं तर 1989 साली पाण्यात उतरलेल्या या युद्धनौकेचं नुसतं वजनच 1,00,000 टनापेक्षा जास्त आहे. त्याची लांबी 1100 फूट आहे. जर या नौकेवरील सैनिकांच्या संख्येबाबत बोलायचं झालं तर या युद्धनौकेसाठी 5,000च्या जवळपास सैनिक कार्यरत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एखादं छोटंसं शहरच ही नौका आपल्यावर घेऊन समुद्रात फिरते असं म्हणायला हरकत नाही. बरं, हे जहाज फक्त आकारमानानंच मोठं आहे असं नाही. जेवढा आकारमान तेवढीच या जहाजाची सज्जता देखील आहे. फक्त विमान वाहून नेण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे जहाज एकाच वेळी 60 ते 90 फायटर विमान, हेलिकॉप्टर्स वाहून नेऊ शकतं. USS अब्राहम लिंकनवर अमेरिकेची सर्वात घातक फायटर जेट जसं की F-22, FA-18 सुपर हॉर्नेट, F-35C लाइटनिंग आणि SH-60 सीहॉक हेलिकॉप्टरसह 90 पेक्षा जास्त विमानं तैनात आहेत. सोबतच क्षेपणास्त्र आणि पाणबुडी अशा सर्वच बाबतीत ही युद्धनौका सज्ज आहे. या युद्धनौकेला चालता फिरता किल्ला असं देखील म्हटलं जातं, कारण किल्ल्यावरून जसे शत्रूचे बुरुज ढासळवले जातात तसंच या नौकेवरून देखील शत्रूला जल, पृथ्वी, आकाश या 3ही मार्गांवरून हल्ला करून नष्ट केलं जाऊ शकतं. आणि या नौकेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही नौका पेट्रोल किंवा डिझेलवर चालत नाही तर अणुऊर्जेवर चालते. या बोटीतच 2 वेस्टिंग हाऊस आहेत, ज्याच्यातल्या अणुभट्ट्या 4 स्टीम टर्बाईनला ऊर्जा देतात. त्यामुळे 2.60 लाख अश्वशक्ती एवढी ऊर्जा निर्माण होते. यामुळंच 20 वर्षांपेक्षा जास्त कालावधी ही नौका इंधन न भरता समुद्रात चालू शकते. या नौकेचं वैशिष्ट्य म्हणजे शत्रू राष्ट्राला ही नौका क्षणाचीही उसंत देत नाही. ही नौका पाण्यातल्या पाण्यात मारा करू शकते, पाण्यातून पाणबुडीच्या सहाय्यानं मारा करू शकते, तिच्यावरील लढाऊ विमानं आकाशातून देखील मारा करू शकतात आणि नौकांवरून थेट क्षेपणास्त्र देखील डागू शकतात. एकंदर लढाईच्या बाबतीत म्हटलं तर ही सर्व गुण संपन्न आहे असं म्हणता येईल. कुठल्याच पातळीवर ही नौका लढायला कमी पडत नाही. ही नौका आता इराण युद्धातच समोर आली असंही नाहीये. यापूर्वी इराक युद्धाच्या वेळी देखील ही नौका वापरली गेली होती. आजवरच्या या नौकेच्या इतिहासात मोस्टली ही नौका पर्शियन गल्फ समुद्रातच वापरली गेली आहे. इराण युद्धापूर्वी 1991 मध्ये ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्मसाठी या युद्धनौकेला वापरलं होतं. ज्यात सद्दाम हुसेन यांनी कुवेतवर हल्ला केला होता, त्यावेळी या युद्धनौकेनं कुवेतच्या बाजूनं खिंड लढवत जवळपास 100 तासात सद्दाम
हुसेन यांना माघार घ्यायला लावली होती. त्यानंतर ऑपरेशन एंड्युरिंग फ्रीडम, जे अल कायदा आणि तालिबान यांना उद्ध्वस्त करण्यासाठी 2001 ते 2014 मध्ये अफगाणिस्तान आणि इतर प्रदेशांमध्ये चाललं होतं, त्यातही अमेरिकेनं या युद्धनौकेच्या मदतीनंच इतकी दीर्घकाळ लढाई केली होती. त्यानंतर देखील इराकमध्ये सद्दाम हुसेन यांची राजवट नष्ट करण्यामागं या युद्धनौकेची मोठी भूमिका होती. आता ही नौका इराण विरुद्धच्या लढाईमध्ये वापरली जाते, पण ही नौका फक्त लढायांमध्येच वापरली जाते असंही नाहीये. अनेक मदत मोहिमांमध्ये देखील या नौकेनं मोठी कामगिरी बजावलेली आहे. एकंदर या युद्धनौकेचा इतिहास असा आहे. त्यामुळे सध्याच्या इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणनं या युद्धनौकेवर हल्ला केलाय आणि ज्यात ती नष्ट झाली असं म्हणणं हे इतकंही सहज नाहीये. या नौकेपर्यंत हल्ला करायला पोहोचणं देखील तसं थोडंसं कठीण आहे, कारण या नौकेभोवती तिच्या इतर सहाय्यक नौका असतात, पाणबुड्या असतात, नौकेवर क्षेपणास्त्र आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत, फायटर विमानं देखील आहेत. त्यामुळं आपल्यावर हल्ला करायला आलेल्या शत्रूला ही नौका सहज हल्ला करू देईल असं वाटत नाही. अब्राहम लिंकन नौकेचा हा इतिहास तसा विजयाचाच म्हणावा लागेल. त्यामुळे सध्या तरी USS अब्राहम लिंकन या नौकेवर इराणनं आम्ही हल्ला केलाय असं म्हणणं हे अधांतरीच आहे असं सांगता येईल. तुम्हाला या USS अब्राहम लिंकन नौकेबद्दल माहिती होतं का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला फॉलो करायला विसरू नका.